आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळतं का आपलं चांगलं देवाला चांगलं कळतं? तुम्हाला कळलं का? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळतं का आपलं चांगलं देवाला चांगलं कळतं? हा कळतं की तुम्हाला, उगाच बोलवलं मला, जमतंय की तुम्हाला, देवाला कळतं. मग मी काय म्हणते, त्यालाच म्हणावा गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी, माझ्यासाठी जे चांगले ते तुम्हीच करा ना. जर माझं चांगलं मला कळत नाही तर मी माझ्या चांगल्याचा का विचार करावा? मी तुझं नामचिंतन घ्यावं. मग असं संसारी जीवे, मी कशाला माझ्या संसाराची काळजी करावी? माझं चित्त तुझ्या जवळ ठेवावं. दारक्याचा राणा मी फक्त हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना तू बघ ना, कसं जसं असेल तसं करून घे. मी काय म्हणते, देवांना अपयश किती पदरात टाकावं, किती संकट वाट्यात घालावे, लोकांनी किती नावं ठेवावं, जगाने किती पाय वडावं, फक्त पांडुरंगाने माथ्यावरचा हात काढू नये. आपण उभा राहिल्याशिवाय राहत नाही. फक्त चकाच्या मालकाचा हात डोक्यावर असा. माऊलींचं वर्णन आहे, तशी जसेची वाटानं पाहता वैसेची गावानं येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. अरे सर्वज्ञानं बाळपणीच वरलं तू आम्हाला. आता आम्हाला काय महाराज, अगदी जीवन सोपं आहे. पण जीवन सोपं आहे त्याच्यासाठी आधी सोपा मार्ग सापडला पाहिजे. मग ज्ञानोबारांचं वर्णन आहे देवा कर, हरकत नाही. कारण आम्हाला जिथं माहित आहे की इतकं चंचल मन कुठं स्थिरावत असेल, जाऊ देवाची या, देव देईल विसावा. सुरेश वाडकरांची आठवण करून दिली. इतकं गोड आवाज आहे माऊली बरं काय. हा म्हण तुझ्या चरणारी आता कोठे धावे, म्हण तुझे चरण देखली या भाग गेला शिन गेला. जर तुझ्या चरणावर हे मन स्थिरावतं, दुसरं कुठंच स्थिरावत नाही, तर माझ्यासाठी विनंती आहे देवा, मला तिथं स्थिरवावं, एक क्षण थांबवावं, ही तुझी जबाबदारी. मी माझ्या कर्माने तुझं नामचिंतन घ्यावं, ही माझी जबाबदारी. मी तिथं क्षणभर थांबावं, तर माझं सामर्थ्य ज्ञानोबाराय प्रथम चरणात सांगते. जगाचा मालक आमचं राखण करतो, रक्षण करतो. आम्हाला मुखात देवाचं नाम गेलं काय. 47 चरणाचा नामदेवरायांचा चोखोबरांच्या बायकोच्या बाळणपणाविषयी हा अभंग आहे. ज्यातलं 10वं चरण प्रत्येकाला पाठ आहे. चोखोबाची बहीण झाला शालंदर, वहिनी उघडादार हाका मारी, त्याचं प्रथम चरण आहे. चोखोबाची कांता आसे ती गर्वीनं झाली 30 पूर्ण 9 महिने झाले महाराज. 9 महिने झाले. नवऱ्याला म्हटली, अहो काय सांगायचं, बाळणपण जवळ आलं, घरात काहीच नाही, कसं होणार आहे आपलं. अहो आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल म्हणलं, काय दिलं देवानं. चोखोबराला राग आला, माझ्या विठ्ठलाला नावं ठेवती, गेले रागारागानं. 2 प्रहर झाले पण आले नाही, उलट आले 2 प्रहर. 2 प्रहर झाले तरी नवरा आला नाही. जगाच्या मालकाला म्हणली, चुकलं माझं देवा, उगच्या उगं बोललेलं नवऱ्याला, कुठं गेला. अहो विठ्ठल विठ्ठल करीत होता पण तोंडासमोर तरी बसत होता. माझ्या तोंडामुळं कुठं गेला देवच जाणे. आता बोलून झाल्यावर बायकाला वाटतं नव्हतं बोलायला पाहिजे. तुम्ही लय चांगल्यात आहे आई, तुम्ही लय चांगल्या ताई, तुम्ही लय रिसोर्टच्या माय मावल्यात, तुम्ही तर लयच गोड गे, लय 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 चांगल्या माय, तुम्ही लय चांगल्या. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय चांगल्या माय, लय चांगल्या. थोडा तोंडाचा आहे प्रॉब्लेम, बाकी लय गोड आहे हो माय. म्हणले माझी माय काही कमी गोड आहे महाराज, पण त्यात आपला दोष नाही बरं.
आपण बोलतोय आता आपला दोष नाही, देवानं बनवतानाच तसं बनवलं, ब्रह्मानं बनवतानाच तसं बनवलं. पुरुषाला कंठ आहे, स्त्रियाला नाही. कंठ कंठ नरड्याची आतली गाठ, दुसरी काही व्याख्या आठवली नाही मला सध्या. कंठ कंठ असतो, चेक नका करू, असतो दादा, असतो. एवढं काय विश्वास ठेवा की असतो, लगे असतं रे दादा, असतं आणि हसतो. आपल्याला नसतो. आस्ती गाठ पण थोडी बारकी असते पुरुषांची. ह्याच्या अर्थानं तुम्ही आतल्या गाठीचे, तसं नाही महाराज बरं का. तुमच्या पोटात राहतं, आमच्या पण ठेवीत जा, ठेवीत जा माय, ठेवीत जा, आहे की नाही. ठेवायचं असतं महाराज. कशाला उगीच नाही, त्रास नाही करून घ्यायचा जीवाला महाराज, विनंती आहे. मग काय म्हणली देवाला, देवा माझ्या धन्याला पाठवून द्या. देव म्हणले आता कसं पाठवून द्या. भक्तांची लाज राखायला जगाचा मालक छोट्यातलं छोटं काम करतो. साडी नेसली, बांगड्या घातल्या, कपाला कुंकू लावलं, बाईचं रूप घेतलं. जगाच्या मालकानं निर्मलाबाई, चोखोबरायांची बहीण, चोखोबराच्या बायकोचं नाव सोयराबाई आणि बहिणीचं नाव निर्मलाबाई, सेम निर्मलेसारखं रूप घेतलं. आहा, तसंच देखणं रूप, तशीच मस्त एकदम बोलणं, चालणं बिलणं सगळं. अरे देव आहे, त्याला नाटक करायचं काय अवघड आहे. हाच तो कर्नाटकाचा देव. कुठला आहे? कानडा हो विठ्ठलू, कर्नाटक हो. कानडा राजा तो कर्नाटकाचा, त्याच्या नावातच नाटक आहे. त्याला काय जगाचा मालकच अख्खं नाटक सुरू येतो, त्याचं काय अवघड आहे नाटक करायचं. नाटक केलं. वहिनी वहिनी दार उघडा, वहिनी दरवाजा उघडला. कोण? निर्मला. कुठल्याच बाईला ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण ह्यांना ननंद आल्यावर लय आनंद झाला. मिठी मारली, डोळ्यातनं गळागळ पाणी कळतंय. हो बरं झालं, हो झालं, बरं झालं आलं. भगवंताच्या नामाची ताकद काय बघा. किती पुण्य साठवतं की जगाचा मालक बायकोचं बाळणपण करायला आला. सोयराबाईला ज्ञातही नाही की जिला मिठी मारली तो जगाचा बाप आहे. काय ताकद आहे महाराज. बरे केले देवे धाडी गेले तुम्हा. महाराज वर्णन केलं, नामदेवराय वर्णन करतात. बरे केले देवे धाडी गेले तुम्हा. कोण म्हणतात? सोयराबाई म्हणतात, देवानं धाडलं, बरं केलं तुम्हाला. देवानं धाडलं, देवानं धाडलं. मग हा कळतं की ग माय तुला बरं का. देवानं धाडलं नाही ग, देव आला. म्हणून वाईट काळात जे तुमच्या पाठीशी उभा राहतात ते देवानं धाडलेलं नाही, स्वतः माझा साक्षात पांडुरंग असतो, हे कायम लक्षात ठेवा. तो कुठल्या रूपात गेले तुम्ही आम्ही सांगू शकत नाही महाराज. देवानं धाडलं नाही, देवाला. सगळी कामं करू लागली महाराज. बाळणपण 2 दिवसात पुत्र झाला. अहो जगाचा मालक अख्ख्या गावात स्वतःच्या हातानं साखर वाटत होता आणि सांगितलं सोयराबाईला, बघ माझ्या भावाला नावं ठेवतीस. किती पाठवलं त्यानं, धनधान्य पाठवलं, घरात शिदा पाठवला. अख्ख्या गावाला जेवण दे, काही कमी नाही, लय केलंय माझ्या भावानं, दे अख्ख्या गावाला जेवण. पंचकृषीला जेवण दिलं. अहो जगाचा अन्नदाता आहे, त्यानं जेवण दिलेलं कसलं असेल. अहो त्यानं स्वतःच्या हातानं बोलवलं, घाणनं घाण काढली, पत्रवाळ्यानं पत्रवाळ्या उचलल्या, ताठ्यानं ताटं वाढली. जगाच्या मालकानं किती कृपा करावी, फक्त मुखात त्याचं नाम आहे दादा. 27 दिवस माझा पांडुरंग राबला. 13व्या दिवशी नाव ठेवलं बारसं. जुन्या मायमावल्या 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. का तर माऊलींचं वर्णन आहे, लल्लाटी जे लिहिले नपुसेगा काही केले, सटवी चेराती जन्मी संमी वाची त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्या दिवशी सटवी माथ्यावर भविष्य लिहिते, मृत्यू लिहिते. 12 दिवस ओमटायला लागतं, पण 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवायचं, हा नियम आहे बरं का. तुमच्या म्हाताऱ्या लेकरू दाखवू नको म्हणत नव्हत्या म्हणजे येड्या नव्हत्या त्या, अक्कल होती त्यांना. तुम्ही लय हुशार. तुम्ही जन्माला आला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकली, बेबी इज कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. हुशार आहे बाबा तू, धन्य. काय भविष्य असणार आहे ह्या लेकरांचं, देव जाणे महाराज. या मग काय काय विचार केला महाराजांनी, काय घडावं. 27 दिवस जगाचा बाप नांदला. एका महिन्यानं चोख भरायला 27. तुम्ही 1 महिना धराले, 27 लक्षात नाही राहायचं, 1 महिना. महाराज एका महिन्यानं चोख भरायला आठवलं की माझी बायको बाळंतीण होती. काय झालं असून ती कधी पोचायच्या आधी म्हणतो, गाडीचं तोंड वळव लगेच निघू. पोचायच्या आधी दम नाही निघत आपल्याला कीर्तनात, भजनात, मंदिरात. पण तुमची चूक नाही, तुमची चूकच नाही. 1 महिन्याने आठवलं की माझी बायको बाळंतीण आहे. निर्मला खरी खुरी कुठं होती? चोखोबराय बहिणीच्याच घरी गेल ते रागवून. ओरिजिनल 24 कॅरेट तिकडं होतं, ही भेसळयुक्त माल होता. खऱ्या निर्मला माता तिकडं होत्या. निर्मले, अगं माझी बायको बाळंतीण आहे,
लक्षातच नाही माझ्या. काय रे दादा, मला तरी सांगायचं, मी घेऊन गेलो असते. मी काहीतरी नेलं असतं. त्यांची एकटी बाई काय काय करणार आहे. जा बरं आता तरी. आई नंतर आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारी फक्त बहीण असते, हे सामर्थ्याने लक्षात ठेवा. फक्त बहीण प्रेम करतं महाराज. त्या बहिणीनं कोणाकोणाकडून गोळा करून एवढा मोठा शिदा दिला महाराज. आणि ती सगळी अशी शिदोरी बांधली चोखोबाऱ्यानं डोक्यावर निघाली. चोखोबाऱ्या निघालेले देवाला कळले, देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन आहे त्याचं स्ट्रॉंग. लगेच देवाला न सांगता तुम्हाला कळू येते. लगेच कळलं महाराज देवाला. चोखोबाराय निघाले. लगेच म्हणले, वहिनी आता मी निघते. अहो थांबा, माझ्या घरधराला येऊ द्या, साडी चोळी करतील ते. असं कसं पाठवू. नाही, माझा नवरा मला खवळण रागवण. माझे धनी मला धनी रागवतील मला. महाराज कोण रागवतील. धनी कुणाचं. शो सगळ्या जगाचा. हे कुठलं धनी. नाही नाही, जाऊ द्या, माझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय करमत नाही. जाऊ द्या. सोयराबाईने विचार केला, 27 दिला नवऱ्याची आठवण सो झाली ना. आज निसता नवराच करायला लागली. अहो थांबा की, 2 दिवस थांबा, येतील माझा नवरा करतील. नाही नाही, जाऊ द्या. नाही जाऊच द्या. देव मनातल्या मनात म्हणला, जाऊ दे ग, माझं भांडवल उघडं परत निघालाय तो तिकडून, मला जाऊ दे. बरं एवढाच हट्ट करताय तरी एक काम करते, कुंकू तरी लावते. अशा गल्लीतल्या 20-25 बायका गोळा केल्या, कुंकू लावलं आणि महाराज निर्मलाबाईची पाठवणी केली. तोपर्यंत चोखोबाराय पोहोचले. तुम्ही फक्त विचार करा, तुम्ही असं बाळंती नाही, असं 9 महिने भरले आणि तुमचा नवरा तुम्हाला भांडून गेला आणि महिन्यानं आला. रिसोडच्या बाया कसं स्वागत करचाल ग. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. कसलं भारी स्वागत करतील ना. होय रे दादा, कशी करण रे बायकू. नुसता विचार करा की, अरे तुम्ही नुसते टाकून आली तर कशी नाचती. तुम्ही महिन्याला आल्यावर काय करीन. तिथंच उभा राहा, तिथंच. माझ्या एकटीच हाय, तुझा काय सुद्धा संबंध नाही. मेली. अरे कसं सहन केलं मी. कुठं गेल तर जानवर घटस्फोट तू लायकीचाच नाही माझ्या. इथूनच बोलली असती. पण संतांच्या बायकात आणि आपल्या बायकात लय फरक आहे. संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. महिन्यानं आला नवरा तरी सोयराबाईनं कर्ममेळा नाव होतं. चोखामेळ्यांच्या मुलाचं जगाच्या मालकानं नाव ठेवलं होतं कर्ममेळा. असं हातात लेकरू घेतलं नवऱ्याकडे, स्वामी आपला पुत्र. एवढंच बोलल्या सोयराबाई. पण माय माऊल्याचं तोंड आहे ग बसतं वय. ताई गाठ पडले. कुठल्या. तुम्ही कुठून आले. मी वय इकडं आपलं ह्याच्याहून रिसोडून. मी कुठून आले. हा काय, मी इकडं आपलं मी बारशीहून. तुम्ही मारग्या कुठले आले. नाही म्हणे काय, समृद्धीवरनं खाली उतरलो, मग लोणार लागलं, मग लोणार नंतर रस्ता धरला, मग रिसोड आलं. मग ताई त्याच मार्गे गेल्या समृद्धीनं. लोणार मध्येच गाठ पडाई होती तुमची. गाठ नाही पडली. अगं कुठली ताई. अहो निर्मला बाई. चोख भरायला वाटलं मी बाळांपणा नव्हतं म्हणून हिच्या डोक्यावर परिणाम झाला. काही बोलायला लागली बराळल्यावानी. अगं सोयरा शुद्धीत ये, मीच तिच्यापाशी राहून आलोय आणि तू खुशाल म्हणते ताई गाठ पडल्या का. अहो स्वामी मी खोटं कशी बोलन. अगं इडे का तुम्ही तिच्या हातचं खाऊन आलो. तिनं शिदोरी बांधून दिली. हे बघ तिनं बांधलेली शिदोरी मी घेऊन आलो. तू म्हणते निर्मलाबाई. हो चल मी इडी. बरं मी इडी. बरं मी खोटी. आणि ह्यांना विचारा बरं. होय का रिसोडच्या बाया निर्मलाबाई होत्या का नाही सांगा यांना. हो काय नाही म्हणतात बघा चोखोबार आहे. हा नाही होते हो. बरं मी खोटं बोला. हो काय सगळ्या मायमावलांनी कुंकू लावलं पाठवणी केली. मग एका बाईनं चोखोबारायला सांगावं, चोखोबा काय बहीण लाभली हो तुम्हाला. अहो आई करणार नाही एवढं केलं तुमच्या बहिणीनं. अहो तुमच्या बायकोची घाण काढली बहिणीनं. दुसरीनं म्हणावं, चोखोबा लय भाग्यवान. जगात अशी बहीण कुठं सापडणार नाही जशी बहीण तुम्हाला मिळाली. त्यांना कुठं माहित होतं जगात अशी बहीण सापडणारच नाही, कारण जगाचीच बहीण सगळ्यात ती मोठी आहे महाराज. प्रत्येकीनं सांगावं, चोखोबा लय केलं. अख्ख्या गावाला जीव घातला, अख्ख्या गावात साखर वाटतली. अहो निस्ता पोरगा झाला तर अख्ख्या गावात पायानं पळायची म्हणायची माझ्या चोखाला पोरगा झाला, माझ्या चोखाला पोरगा. कसं असं प्रेमच बघितलं नाही चोखोबा.
लय भाग्यवान आहे तुम्हाला तशी बहीण लाभली. लिकरू हातात आहे, चोखोऱ्यानं जगाच्या मालकाकडे तोंड करावं आणि त्या पांडुरंगाला म्हणावं, देवा काय केलं रे मी? जसं जमेल तसं विठ्ठल विठ्ठल म्हटलं, जसं जमेल तसं तुझं नाम